माझं नाव रविशंकर शशिकांत सहस्रबुद्धे, मुक्काम पोस्ट रावेत, तालुका हवेली, जिल्हा पुणे। आम्ही गेले 3 पिढ्यांपासून शेती करतो। माझ्या आजोबांनी 1931 साली शेती इथे घेतली आणि चालू केली। तेव्हापासूनच नवीन नवीन अवजारं आणि उपकरणाचा वापर करून अत्याधुनिक शेती करायचा प्रयत्न आमचा होता। 8-9 वर्षापूर्वी किसानच्या प्रदर्शनात आम्हाला लिमकनच्या ह्या प्रोडक्टबद्दल माहिती मिळाली। याला पॉवर हॅरो म्हणतात, परलाइट 5 असं याचं नाव आहे। याची विशेषता म्हणजे ह्याचे ब्लेड्स जे आहेत ते नॉर्मल रोटावेटरचे आडवे असतात, ह्याचे उभे असल्यामुळे जमिनीला टाळू धरायचा प्रकार ह्या अवजारामुळे होत नाही। ह्याला मागे एक लेवलर पण आहे, त्याच्यामुळे जमिनीला एकसारखी लेवल येते। ह्याच्यानंतर तुम्ही जेव्हा सीड बेड प्रिपरेशन झाल्यानंतर पेरणी करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की पाभारसुद्धा एकदम सरळ चालते आणि एका लेवलला पेरणी होते। पिकाची पण उगवण खूप चांगली होते। असे दुहेरी फायदे ह्या प्रोडक्टचे आहेत। लिमकनचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आता हे प्रोडक्ट तर आम्ही 8-9 वर्षापासून वापरतो आहे, पण तुलनात्मक दुसऱ्या रोटर्सपेक्षा किंवा ह्याच्यापेक्षा ह्याला मेंटेनन्स अगदी कमी आहे किंवा नगण्य आहे। रेग्युलर मेंटेनन्स आणि ग्रीसिंग पॉईंट्सला ग्रीसिंग जर का रेग्युलर केलं तर ह्याला विशेष असा काही मेंटेनन्स येत नाही। 4-5 वर्षापूर्वी आम्ही लिमकनचा डबल पल्टी प्लाऊ घेतला। लिमकनचा प्लाऊ घेण्याच्या आधी मी लोकली मेड डबल पल्टी प्लाऊ वापरत होतो। लिमकनचा प्लाऊ घेतल्यानंतर त्याचं एक छोट्या गोष्टी ज्या लिमकनने त्याच्यात आत्मसात केल्यात त्या लक्षात आल्या। एक म्हणजे ह्याचं कटिंगचा जो अँगल आहे तो इतका अप्रतिम आहे की त्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही, स्लिपेज होत नाही, डिझेलची बचत होते। त्याच्यानंतर ह्या प्लाऊला अशा काही त्यांनी गोष्टी दिल्यात की त्याला तुम्ही वेगवेगळ्या ॲक्सेसरीज जोडू शकता। तसं हे एक आहे की ज्याच्यामुळे तासात ढेकळं पडत नाही। तुम्हाला एक सबसॉइलर लावता येतो जे की तुम्हाला वेगळं चालवायची गरज नाही। नांगरट करतानाच तुम्हाला दर 4 तासाला सबसॉइलिंग होतं। ह्याला हायड्रॉलिक पलटी दिल्यामुळे चालवणाऱ्याला काही त्रास नाही। 10 तास हा नांगर चालवायचा म्हटलं तरी कुठल्याही ड्रायव्हरला ह्याला कंटाळा येणार नाही। अशा बारीक सगळ्या गोष्टी विचार करता असं लक्षात येतं की ह्याची जी काय प्राईज आहे ती जस्टिफाय होते त्याच्या कामाच्या क्वालिटीमध्ये, त्याच्या परफॉर्मन्समध्ये आणि त्याला दिलेल्या ॲडव्हान्स काही फीचर्समुळे। 2 वर्षापूर्वी आम्ही लिमकनचा कल्टिवेटर घेतला। याच्या आधी मी सगळ्यात पहिला पॉवर हॅरो घेतला होता, त्यानंतर प्लाऊ घेतला आणि 2 वर्षापूर्वी हे घेतलं। सगळ्या अवजारांचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम आहे। कल्टिवेटरचं सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्याच्या प्रत्येक फणाला म्हणजे दाताला शेअर बोल्ट दिलेला आहे। जरी कल्टिवेटरला कुठेही मुळी अडकली, दगड अडकला तरी त्या पूर्ण इम्प्लिमेंटला इम्पॅक्ट न जाता तेवढ्या एका शेअर बोल्टवर तो कंट्रोल होतो। त्यालाच मागे त्यांनी एक रोलर दिला आहे, त्याच्यामुळे जर का काही ढेकळं आली तर ती ढेकळचा भुगा होतो। त्याच्या मागे एक लेवलर दिला आहे, म्हणजे एकच अवजार चालवताना तुम्हाला 3 कामं होतात। ह्याचं विशेष अजून एक फायदा म्हणजे आमची एक नदीकाठची जमीन होती, त्याला आम्ही मळई म्हणतो। त्यात जरा ओलेपणा होता आणि ती तयार व्हायला वेळ लागत होता। तर आम्ही हा प्रयोग म्हणून तिथे चालवला आणि आमच्या लक्षात आलं की ज्याला आम्हाला 2 महिने किंवा 1.5 महिना वेळ गेला असता ते वावर आमचं 3 दिवसात तयार झालं। रिसेंटली आम्ही सबसॉइलर वापरला। जे शेत 3 वर्ष पिकत नव्हतं त्या शेतात मला ह्या वर्षी 70 पोती भात झाला। ती इतकी पोकळ झाली जमीन की त्याच्यात आम्हाला भात लागवड करताना गुडघ्यापर्यंत पाय गाडायचे इतकी ती मऊ आणि पोकळ झाली आणि त्याचा रिझल्ट म्हणून आपल्याला खूप चांगलं उत्पन्न त्यात मिळालं। असं वारंवार एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे की लिमकनचा जो काही इतिहास आहे किंवा त्यांची इतक्या वर्षांचा जो काय अभ्यास आहे त्याच्यात त्यांनी जमीन सुधारसाठी जे काय करायला पाहिजे ते सगळं त्यांच्या अवजारांमध्ये आणलेलं आहे आणि त्याची प्रचिती आम्हाला वारंवार होत आलेली आहे।